राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कात्रज येथे तानाजी सावंत यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेसच अशी चर्चा आली की राजकीय वर्तुळामध्ये की तानाजी सावंत यांचं पुनर्वसन होणार का। त्याच दरम्यान काल एक घटना घडली की सावंत यांनी पक्षीय राजकारणाचा किंवा पक्षाचा पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर सोलापूर शहरामध्ये त्याचे पडसाद उमटले। दिलीप भाऊ कोल्हे हे सोलापूर शहर समन्वयक म्हणून त्यांच्याकडे पदभार होता, ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलेले होते। त्यांनी त्यांच्यासह इतर 10 जणांनी त्या पदाचा राजीनामा दिला आहे। राजीनामा देण्यामागची मूळ कारण काय असू शकतं? आम्ही ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेचा विचार केला त्याचे एकमेव कारण आहे की या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना, आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी या महाराष्ट्रासाठी सामान्य लोकांचं काम कसं केलं त्याचा प्रभाव सगळे सर्वसामान्य लोकांवर पडला। म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं, मी सोन्याच्या चमच्या घेऊन जन्माला आलो नाही, माझ्याकडं देना बँक आहे, लेना बँक नाही आहे। म्हणून सामान्य माणसांच्या कुटुंबावर त्यांनी एवढं प्रेम केलं, पण कुठल्या उद्योगपतीवरून बिल्डरवर केलं नाही तर सामान्य लोकांसाठी केलं। कदाचित ह्याच नेतृत्व गुणाला भाळून तुम्ही पक्षामध्ये म्हणून आम्ही ह्या पक्षात। पण भाऊ, एक प्रश्न असा होतो की बाबा पक्षामध्ये गेली वर्ष 6 महिने झालं तुम्ही आहात, ह्याच्यामध्ये तुम्हाला पदाच्या बाबतीमध्ये सन्मान मिळाला नाही, पक्षात सन्मान मिळाला नाही, नेमकं काय झालं? मला नेमकं फक्त शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य आहे, मला शिंदे साहेबांचं तुम्ही नेतृत्व, त्यांच्या नेतृत्वाला भाळून तुम्ही गेलात हे मान्य आहे मला। पण मला प्रश्न असं विचारायचा आहे की पक्षामध्ये तुम्हाला सन्मान मिळाला का? तुम्हाला पक्ष नाही ना, अलीकडच्या काळामध्ये सन्मान हा विषय संपलेला आहे पक्षामध्ये। ज्याची काही लायकी नाही, ज्याच्या पंढरपूरमध्ये त्याची अवस्था बघा, मोहोळचा माणूस याच्याबरोबर आहे का बघा। तुम्ही महेश साठेच्या बाबतीत बोलतो, आपली कोत असेल तेवढं काम करावं, झेपत असलं तर वजं उचलावं। नाही, पण झेपत असेल तर वजं उचलावं ह्या मताशी मी सहमत आहे, पण झेपत असेल म्हणूनच पक्षश्रेष्ठीनं त्यांच्यावर जबाबदारी दिली। मला सांगा, मी वरिष्ठाची 2-3 वेळा शिष्टमंडळ गेलं, भेटलं, इथली वस्तुस्थिती सांगितली। आता त्यात भुस्याचं पोते त्याच्या डोक्यावर दिलं आहे का ज्वारीचं दिलं हे काय मला माहीत नाही, पेलं तेवढं म्हणला म्हणून म्हणतो आहे। मग तुम्ही अनुभव घेतला आहे भुस्याचा आहे का ज्वारीचा आहे? आता ती शोध घेण्यासाठी तरी पाळले की आम्हाला। आता ह्या सगळ्या घडामोडीचा मोरक्या कोण आहे? अहो मला सांगा, आम्ही सृष्टीनं विचारलं की जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून शिवाजी सावंत आहेत, तर का त्यांना पदमुक्त केलं? तुम्ही तसं सांगा ना, ज्याच्या हातात धुरा दिली त्याच्या नेतृत्वाखाली मी काम करू ना। म्हणजे कोण सांगितले तुम्हाला शिवाजी सावंताचं आम्ही पदमुक्त केलं आहे म्हणून? आता नाही, ती माणसं इथे ज्याचा अधिकार नाही त्यांना अधिकारात बोलायचं, हितपद वाटून आहे त्या संघटनेची विस्कळीतपणा आणायचं वाताहत झाली। बरं भाऊ, एक प्रश्न असा आहे की बाबा तुमच्या साक्षीनं पक्षश्रेष्ठी समोर महेश साठेंनी तक्रार केली असं ऐकतोय आम्ही बाहेर पडतो ना। आम्ही चुकीचं काम केलं असेल, संघटनेचे विरोध काम केलं असेल, निश्चित काढा, मी स्वाभिमानानं ते सांगेन किंवा माझ्याकडनं चूक झाली, मला वरिष्ठांनी राजीनामा द्यायला सांगितला, साठेने इथे असं सांगितलं आहे, निश्चित राजीनामा देईन। पक्षाने जर का ह्या 4 दिवसामध्ये तुम्हाला जर का असं म्हटलं की आम्ही तुम्हाला योग्य तो सन्मान देऊ आणि योग्य ती पदाची संधी देऊ, थांबणार? कसं आहे, मला आता ह्या लोकांनी राजीनामे दिले, 2-4 दिवसांनी अनेक 10 लोक राजीनामे पदाचे देत आहेत। त्यानंतर आम्ही सगळ्याच्या विचाराने, कार्यकर्त्याच्या संमतीनं आपण पुढली दिशा काय ठरवायची ते 4 दिवसानं ठरवून तुम्हाला मी सांगणार। भाऊ, सगळ्यांना तुम्ही 4 दिवसाची जरी अल्टिमेट देत असेल तरी भाऊचं एक वैशिष्ट्य म्हणजे की कळीचा मुद्दा तो बिटूचा आहे आणि त्यांच्या चाळीचा आणि त्या जमिनीवर त्यांच्या घरं बांधायचं आहे कामगारांचा, आणि तो प्रश्न देवेंद्र कोटेंनी मार्गी लावला। ती उतराई म्हणून तुम्ही भाजपात जाणार असा संकेत आहे, सांगितलं ना आम्हाला शिंदे साहेबांच्या उतराई म्हणून तुम्ही देवेंद्र कोटेच्या सांगण्यावर भाजपात जाणार। मी कुठल्याही रूपानं देवेंद्रची माझे संबंध घरचे आहेत, तात्यापासून मी तिथं जातो येतो, त्यामुळं म्हणजे माझे संबंध आज आले तर मी भाजपमध्ये चाललो असं नाही।
अहो माझ्या चाळीचा विषय 3 वर्षामध्ये काही अडचण नाही. पुन्हा विभागीय आयुक्तांना क्लिअर कट दिलं आहे की बाबा बिटू हा भाऊ काही अडचण नाही. विभागीय आयुक्त मंत्रालयापर्यंतचे सगळे प्रोसेस झालेले आहेत. फक्त मान्यता बिटूच्या तिथलं उचलायचं आहे. ती काम देवेंद्र कोटेंनी प्राधान्यक्रमाने ते पूर्ण केलं. ह्या मताशी मान्य नाही. सहमत बघा आहे. नरसिंह उद्या जर का त्यांनी असं मी म्हणतो उद्या त्यांनी निमंत्रित केले की तुमच्या 11 जणांसह तुम्ही भाजपमध्ये या. देवेंद्र कोटेंचं राजकारण करायची पद्धत वेगळी आहे. ती ब्लॅकमेलिंगचं राजकारण झालं ती त्यांच्या रक्तात नाही आहे. हा विषय पहिले घ्या तुम्ही. त्यांची उतराई मी अनेक पद्धतीनं करू शकतो. आम्ही ज्या वेळेला 3 वर्षात आमची फाईल गेली सोसायटी संस्थेची गृहनिर्माणची 3 वर्ष झाल्यानंतर मला म्हणते एवढं मोठं काम आहे भाऊ पैशाचं काय बोलतच नाही. आता असं बोलल्यानंतर मी त्यांना म्हणलं अरे मेलेल्या मड्यावरचं लोणी खायची सवय लागली आहे म्हणलं तुम्हाला. कामगाराची 50 रुपये वर्गणी शौचालय ही करायला देत नाहीत. अरे ह्याच्यामुळं पक्षाची किती मोठी ताकद निर्माण होणार आहे. भाऊ पक्षामध्ये तुम्ही शिवसेनेत असताना पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी तुम्ही इंदापूरलाही गेलो होतो. इंदापूरला गेलतो ना तिथं दहीहंडी तुम्हाला सांगतो ना दहीहंडी ऐका 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 दहीहंडी आहे राजकीय दही नाही पब्लिकचे दहीहंडी आहे. मग तुमची उपस्थिती काय सांगतो ना तुम्हाला. तिथल्या सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दहीहंडीचे जवळजवळ 6 मोठे संघ आहेत आणि त्यांनी कार्यालय काढलं होतं. त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो. भेट झाली. मामाच प्रमुख होते. मामा का दिलीपराव कसा आलो म्हणजे आमचे मित्र आहेत म्हणलं. त्याने आज या ठिकाणी असं केलेलं आहे. एखादं संघ जर आम्हाला कसं चाललंय काय चाललंय काय हाल हवा विचारलं की नाही. विचारलं ना काय म्हणाले. चाललंय मामा म्हणलं जरा दुःखी आहे म्हणलो का व्यवस्थित नाही व्यवस्थित आहे मामा म्हणलं. तसं काय महायुतीचंच आहे ना. मामा पण महायुतीमध्येच आहे की. शिवसेना भाजप अजितदादाकडे महायुतीचं आम्ही जाऊ शकतो. मी तुम्हाला चौगुले साहेब एक प्रश्न विचारतो की भाऊकडून शब्द येण्यापूर्वी म्हणजे एक कल्पना करू की भाजपाशिवाय त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जायची जर काय इच्छा व्यक्त केली तर तुमची आमची भूमिका बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे साहेब आपलं स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचाराशी आम्ही पहिल्यापासून रुजलेलो म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा विचार नाही. सध्या कुठेही जाणार नाही. म्हणजे भाऊनी त्याचं निमंत्रण दिलं किंवा सूचना केली. आता काय म्हणले देवेंद्रने काम केलं त्याची उत्तरही दुसऱ्या पद्धतीने करू. पण पक्ष बदलण्याचा विचार असं त्यांचा पण नाही माझा पण नाही. तुम्ही पक्ष बदलणार नाही या मताशी मी सहमत आहे. पण भाऊ उद्या जर का 4 दिवसांनी काय म्हटलं तिने काय म्हणले उत्तराई अजून अनेक प्रकार करतात. तात्याबरोबर तिने काम केलं म्हणले. देवेंद्रचे तिने उत्तराई कुठल्याही पद्धती करतील असं हेच पक्ष बदला असं विषय तिथं होऊ शकत नाही. नेतृत्वाखाली काम करत नाही. नेतृत्वाखाली अजून आम्ही काय नाही. आम्ही जे अगोदरचं आमचं जिल्हा संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याच नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आहे. शिवाजी सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे. आणि हे लोक काय जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नेमले होते ते जिल्हा प्रमुख असो कोणीही त्यांनी एकाही कार्यकर्त्याला निधी 1 रुपयाचाही दिलेला नाही. फक्त शिवाजी सावंत सरांनी फक्त अक्कलकोटला निधी 1 कोटी 1.5 कोटी रुपयेपर्यंत दिलेला आहे. सगळ्या गावांना दिलेलं आहे. त्यांनी एकाने स्वतःच्या ग्रामपंचायतीला नेलेले आहेत. स्वतः एकाही कार्यकर्त्याला दिलेले नाहीत. आम्ही बाळासाहेब भवनला जाऊन मोरे साहेबांकडे तक्रारही केली पण आमचा तक्रार कोणी घेतलेला नाही आहे. आणि जे कोणी मंत्री लोक आपले अक्कलकोटला वगैरे येतात दर्शनाला वगैरे आमच्या शिवसैनिकांना त्यांना भेटावं सत्कार करावं एक इच्छा असती. ज्या वेळेस त्यांनी रेल्वेतून येतात कुठल्याही गाडीत येतात त्यांनीच बॅग उचलायचं त्यांनीच सांगायचं. आणि आम्ही येतात का विचारलं तरी पण नाही येतात. आम्हाला कुठल्याही कानावर न घालता आम्ही स्वतःहून विचारलं तरी पण काही आम्हाला हे दिले नाहीत त्यांनी म्हणजे निरोप दिलेले नाही आहेत. विश्वासात न घेता कुठलंही काम करायचं. या पद्धतीनं गेल्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये उभं राहिली त्याला पूर्ण विस्कळीतपणा आणण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. फक्त वरच्याला सांगायचं मी अक्कलकोट कव्हर केलो उत्तर सोलापूर हे केलो सगळं आलबेल आहे असं फक्त दिशाभूल करून साहेबांना फसवण्याचा धंदा सध्या चालू आहे. अशा पद्धतीनं जर होत असेल तर संघटना बळकट होत नसती. झालेली संघटना विस्कळीत होती. आज मला सांगा सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 21 ठिकाणी आरोग्य शिबिरं आहेत. त्या आरोग्य शिबिरं कुठे घेतली स्लम एरिया की तिथं झोपडपट्टी आहेत.
जिथं कामगार भाग आहे, जिथं कामगारांच्या हाताखाली जाणारे लोक आहेत, अशा ठिकाणी एक शिवसेनेचा झेंडा आणि शिवसेनेनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या कामाचं कौतुक करून त्या ठिकाणी त्यांनी एवढं मोठं वस्तू उभा केलं आणि ती संपवण्याचं काम आता हे लोक करतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिलीपभाऊ कोल्हे यांनी यापूर्वी काम केलं, त्यामुळे त्या दोन पक्षाच्या कामाची पद्धत आणि त्या कामाचा आवाका हे त्यांना अगदी जवळून पाहिलं असल्यामुळे विस्कळीत असलेल्या पक्षांमध्ये जी काही विस्कळीतपणा दिसतो त्याच्यावर भाष्य करताना दिलीपभाऊ कोल्हे मात्र गोंधळून गेलेले दिसत आहेत. कारण ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आले. म्हणजे दिलीपभाऊची थोडक्यात जी अवस्था झाली ती अशी की पिंडाला शिवताना कावळा गोंधळला, मातृपक्ष एक तर पितृपक्ष दुसराच आढळला. कावळ्याकडे पाहता पाहता झाड पानापानात हसलं, फांदीवरून पक्षाचे थवे दुसऱ्याच फांदीवर जाऊन बसले. म्हणजे ही अशीच काहीतरी अवस्था दिलीपभाऊ यांची झाल्यासारखी वाटते. ब्रेन न्यूज करता मी नितीन पाटील.